नमस्कार, मी सेजल पुरवार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आहे। योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येते आहे। तर 16,96,000 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यापैकी 13,48,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। लाभार्थ्यांनी यादीतील क्रमांकासह कागदपत्र घेऊन आपले सरकार केंद्रात जावं। आधार क्रमांकाद्वारे कर्जाची माहिती पाहून मंजुरीनंतर प्रमाणीकरण केलं जाईल। एका बोटाचा ठसा न उमटल्यास वेगवेगळ्या बोटांद्वारे किमान 3 वेळा प्रयत्न करावा। प्रमाणीकरण न झाल्यास प्रमाणीकरण शक्य नाही असा पर्याय निवडावा। त्यानंतर सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरण करेल। प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही तक्रार तहसीलदारांकडे ऑनलाईन पाठवली जाईल। संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात महत्त्वाची कागदपत्र सादर करावी। तालुका समिती कागदपत्रांवरून व्यक्तीची ओळख निश्चित करेल। आधार क्रमांक बरोबर असल्यास समिती तक्रार मान्य करून प्रमाणीकरण पूर्ण करेल। आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल। वर्षा निवासस्थानावर नशामुक्त महाराष्ट्र धोरण सादरीकरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। तरुण पिढी नशेच्या आहारी गेली, त्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळामध्ये निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। बैठकीला प्रमुख मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती। सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महाडीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय। यामध्ये इतर मागासवर्गीय विभाग याशिवाय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे। महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 इतकी झाली आहे। शासनाच्या उर्वरित सर्व योजना देखील टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या दरम्यान व्यक्त केला आहे। यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। जे आमचे हितग्राही आहेत किंवा लाभार्थी आहेत यांना कुठल्याही अडचणींचा सामना न करता योजनांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल। पुढच्या काळात आपला प्रयत्न आहे की सगळ्याच योजना याच्यावर याव्यात, त्या दिशेने युजर डिपार्टमेंट आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांचा समन्वय चाललेला आहे। सिंधुदुर्गच्या शिरोडामध्ये ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावरती स्वाक्षरी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयाच्या कॅबिनेट हॉलमध्ये हा करार झाला। या करारामध्ये स्थानिक समुदायाच्या हिताचा विशेष विचार करण्यात आलेला आहे। याशिवाय प्रकल्पग्रस्त पात्र व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे। यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। मुंबईमध्ये इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषद 2026चं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोड यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहिले। राज्यातील विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रामध्ये यावं आणि राज्यात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। बुलढाण्यातील सिंदखेड राजा शहरातील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 50 कोटींचा निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला गती द्या असे निर्देश शिंदेंनी दिले। 50 कोटींच्या निधीतून जिजाऊ मासाहेबांचं स्मारक याशिवाय या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या इतर सोयी सुविधांचा विकास केला जाईल। यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले। बीडच्या परळी वैजनाथमध्ये 634 कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण मिळण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांच्या समृद्धीला नवीन दिशा देखील मिळणार आहे। चालू शैक्षणिक वर्षातच येथील प्रवेश सुरू केले जातील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। यावेळी पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंसह प्रमुख लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते।
महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.